स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. सहकार क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करत अग्रेसर असलेल्या राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन कोऱ्हळे शाखेचा शुभारंभ 27 जून रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला. सहकारी पतसंस्थांमध्ये अग्रगण्य असलेली तसेच सभासद, ठेवीदार व ग्राहकांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता जपणारी संस्था म्हणून राहता मर्चंट पतसंस्थेने आपला वेगळा ठसा उमटवलाय. व्यापारी, उद्योजक, शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये या संस्थेचा मोठा नावलौकिक आहे. ग्राहकांच्या याच भक्कम विश्वासाच्या जोरावर पतसंस्थेनं तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडलाय. राहता शहर आणि पंचक्रोशीत एक अत्यंत सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक संस्था म्हणून आज या पतसंस्थेकडे पाहिलं जातं. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या गंभीर मार्गदर्शनाखाली राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था सहकार क्षेत्रात आपली यशस्वी वाटचाल करते. या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केलं. ते म्हणाले, अतिशय छोट्या जागेत सुरू झालेली ही संस्था आज मोठ्या उंचीवर पोहोचली. या नव्या शाखेचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय. लोकांचा विश्वास संपादन करून संस्थेने इथपर्यंत केलेला हा प्रवास अतिशय चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे. यावेळी नामदार विखे पाटील यांनी संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सभासदांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सोहळ्याला उद्धव महाराज मंडली, काशिकानंद महाराज यांचे आशीर्वाद लाभले. तसेच सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबळ, सरपंच पूजाताई झिंजुर्डे, उपसरपंच नितीन बोराडे, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजयराव सदाफळ, शिर्डीचे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, नगरसेविका मंगला डांगे, विजयराव कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शाह, राहुल सदाफळ, भगवान डांगे, चांगदेव पाडेकर, उत्तमराव डांगे, सुमनताई बाबळे, निखिल बाबळे, तसेच संस्थेचे चेअरमन राजेंद्र बाबळे, व्हाईस चेअरमन खुशालचंद्र रायसोनी, संचालक राजेश भन्साळी, रामकृष्ण लोंढे, प्रवीण डुंगरवाल, प्रशांत पेपाडा, पराग जगताप, दिनकर गोसावी, रवींद्र धस, श्रीमती संगीता बोठे, सोनाली बावके, कायदेशीर सल्लागार RB गांधी, संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर गायकवाड, सर्व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र बाबळेंनी केलं तर आभार प्रदर्शन निकिता बाबळेंनी केलं. या राहता मर्चंट पतसंस्थेचं राहता येथे वाबळे मार्केटमध्ये छोट्याशा 2 गाळ्यामध्ये या पतसंस्थेचं आपण उद्घाटन केलं होतं आणि आज मला आनंद होतोय. प्रथमच पहिली आमच्या पतसंस्थेची शाखा, या शाखेसाठी आम्ही कोऱ्हाळे गाव निवडलं, कारण या कोऱ्हाळे गावात फक्त एक जिल्हा बँक आहे आणि परिसरातल्या 4-5 गावांमध्ये एकही बँक नाही, पतसंस्था नाही. आणि या ठिकाणी दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांसाठी निश्चितच आमची शाखा ही वरदान ठरेल. शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी, शेतकऱ्यांचं सहकार्य, व्यापाऱ्यांचं सहकार्य अपेक्षित धरून या ठिकाणी शाखा सुरू केलेली आहे. आज राहता मर्चंट पतसंस्थेच्या 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी झालेल्या आहेत. आम्ही ज्या पत्रिका वाटल्या निमंत्रणाच्या, त्या पत्रिकेच्या पाठीमागे संपूर्ण लेखाजोखा आमच्या पतसंस्थेचा आहे. संघातले व्यापारी आपल्या कृपेने अत्यंत निर्धास्तपणे या ठिकाणी व्यवसाय करू शकतो, राहू शकतो आणि याचं सर्व श्रेय आपल्याला आहे. कारण आपला एक आदरयुक्त धाक आहे आम्हाला. उद्या मला तरी ऐकायचं नाही, 40 वर्षापासून साहेब मी तुमच्यावर काम करतो, राजू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, हे वाक्य मला तुमच्याकडून कधी ऐकायला मिळू नये. अशा पद्धतीनेच आम्ही सर्व मित्रमंडळी कामकाज करत असतो. राहता नागरी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये राजेंद्र बाबळे यांनी थोडक्यात या ठिकाणी जो काही इतिहास आहे तो सांगितलेला आहे.
आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून सामान्य माणसाला कशा पद्धतीनं आपण मदत करायची हे त्यांनी स्वतः आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. निनाळ्या पतसंस्था ज्या अडचणीमध्ये होत्या त्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलं आणि खरोखर पैशाचा वापर आपण सगळ्यांना पैसा भरपूर मिळतो, पण सर्वसामान्य माणसाचं लक्ष ठेवून त्यांना वेळेवर मदत करणं हे किती महत्वाचं आहे. त्यांनी या ठिकाणी ज्या 3-4 पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांमध्ये जे काही अडचणीचे प्रश्न निर्माण झाले ते अटकेपर्यंत गेले आणि पतसंस्थेनं जो काही विश्वास होता तो विश्वास ज्यांनी गमावला त्या सर्वांनी या ठिकाणी मला असं वाटतं की विशेषतः त्यांनी संबंध निर्माण केला आणि या संबंधांच्या मार्फत त्यांना या चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण सर्वांनी दिलेलं आहे. मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आज राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोराळे शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. 27 वर्षाची जी वाटचाल आहे संस्थेची, एका छोट्याशा मार्केटमध्ये सुरू झालेली संस्था होती आणि आज 52 कोटी रुपयाच्या ठेवी एवढ्या संस्थेचा विस्तार झाला. बरोबर काय करतो. अथक परिश्रमातून या संस्थेची झालेली वाटचाल ही निश्चितच एक सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाची घटना आहेच, परंतु अविरतपणे या संचालक मंडळाने आपल्या सभासदांचा विश्वास टिकवला. 27 वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर अजून त्याच दिमाखाने संस्था सुरू आहे. म्हणून मी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचं, त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. तर कोणती संस्था सुरू करताना तिचे उद्दिष्ट आणि भूमिका स्पष्ट असली पाहिजे. विशेष करून सहकारी चळवळीमध्ये काम करताना कोणत्याही सहकारी संस्था या काचेच्या घरासारख्या असतात आणि त्या संस्थेचं पावित्र्य टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. आज सर्वदूर जे काही ठिकाणी पतसंस्थेत झालेली जी पडझड आहे याचा परिणाम बेसुमार कर्ज वाटप, नियमबाह्य कर्ज वाटप, सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली सभासदांनी विश्वासाने ज्या ठेवी ठेवल्या त्याची उधळपट्टी करण्यामध्ये काही लोकांनी धन्यता मानली, काही लोकांवर कारवाई झाली, काही लोकांना तुरुंगात जावं लागलं. आणि म्हणून मला खरं या पतसंस्थेचे जे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत काका कोयटे, काकाचं सुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की बिचारा अविरतपणे किती वर्ष मी पाहतोय या पतसंस्थेला संरक्षण मिळावं, ठेवीला संरक्षण मिळावं, पतसंस्थेच्या ठेवीदारांचं हित सुरक्षित राहावं आणि ते करण्याबरोबर पतसंस्थेचा त्या ठिकाणी उत्तम प्रकारे वाटचाल व्हावी अशा प्रकारचा काकाचा प्रयत्न राहिला. आज बुलढाणा अर्बनचे आपले जे चेअरमन आहे भाईजी चांडक, त्या माणसानं खरं पतसंस्थेच्या चळवळीला एक नवा आयाम दिला. आज 12,000 कोटी रुपयाची ठेवी येते पतसंस्थेमध्ये आणि भाईजींनी एक हाती संपूर्ण विदर्भामध्ये विशेष करून त्या पतसंस्थेचा विस्तार केला. आपल्या जिल्ह्यात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या उत्तम प्रकारे चालणाऱ्या पतसंस्था आहेत. काही ठराविक बोटावर मोजल्या लोकांनी काही त्या पतसंस्थेत काही गोंधळ केला, पण त्याचा परिणाम अन्य पतसंस्थेवर झाला नाही. कारण सहकारी क्षेत्राबद्दल आजही लोकांच्या जनमानसामध्ये, आजही लोकांच्या मनामध्ये तो विश्वास टिकून आहे. तो सहकार्याचं अभिनंदन करतो. संचालक मंडळ सगळे मालदारच आहेत, त्यामुळे ते चिंता नाही पैसे पतसंस्थेला. आणि बरोबर मग राजेंद्र बाबळेंनी बरोबर ते ओळखलं आता पैसा कुठे येणार आहे, म्हणून पतसंस्था लगेच सांगायचं मोकळे म्हणजे काळाच्या पुढे येते. म्हणून आता काळाची पाऊल ओळखून या संस्थेचा विस्तार करताना आज कोराळ्याच्या लोकांना सुद्धा एक मोठी सेवा या पतसंस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून राजेंद्र, तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. चांगलं काम करणारी ही संस्था आहे. खरं म्हणजे सामान्य छोटे मोठे व्यवसाय करणारे आणि नव्यानं काही जीवनात सुरू करू पाहणारे शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी
या संस्था वरदान असतात आणि वाबळे साहेब, रायसोनी साहेबांसारखी मंडळी जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या शाखा खरं तर सर्वदूर जाणं हे समाजहिताचं आहे. म्हणून आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज कोराळे शाखेचा शुभारंभ होतोय. साईबाबांच्या पवित्र पावन भूमीच्या पंचकृषीमध्ये कोराळे हे गाव आहे. निश्चितपणे कोराळे गावातील शेतकरी, कष्टकरी मंडळी, दूध व्यावसायिक यांचा चांगला प्रतिसाद या निमित्तानं मिळेल आणि कोराळे ग्रामस्थांनी सुद्धा या शाखेचं अत्यंत चांगलं स्वागत केलेलं आहे. सगळे गावातील प्रमुख आणि गावकरी मंडळी या निमित्तानं उभे आहेत. तेव्हा मी राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.